शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणाऱ्या पारंपरिक पायवाटांचा विकास करून शेतीकाम अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या बळीराजा शेत पाणंद रस्ते अभियानाचा शुभारंभ 22 जानेवारी रोजी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। याच कार्यक्रमात माहूर तहसील कार्यालय परिसरात नूतन मंडळ अधिकारी कार्यालयाचेही लोकार्पण करण्यात आले। अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना आमदार केराम म्हणाले की शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे। शेतीपर्यंत जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। या अभियानांतर्गत रस्त्यांचा विकास झाल्यास शेतमालाची वाहतूक सुलभ होईल आणि शेतकऱ्यांचे श्रम कमी होतील। तसेच प्रशासनाच्या संवेदनशीलतेने काम करून शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहनही त्यांनी केले। तहसील कार्यालयाच्या आवारात नूतन मंडळ अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण झाल्याने आता नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी जलद गतीने सुटण्यास मदत होईल। या कार्यालयामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला महसूल व प्रशासनातील प्रमुख अधिकारी अभिजित जगताप, ज्ञानेश्वर टाकरस, देविदास चोपडे, सूर्यवंशी, देवराव भिसे, कविता राठोड उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत बाबर यांनी केले, तर महसूल सहाय्यक वैभव घोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या प्रसंगी माहूर मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्यावर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा जे काही त्यांचे महसूल अंतर्गत असणारे डॉक्युमेंट्स किंवा जे काही त्यांना माहिती उपलब्ध पाहिजे त्या जागेवर त्यांना मिळवून देण्यासाठी आमचे अधिकारी राहतील अशा पद्धतीची जी व्यवस्था करण्याची शासनाची भूमिका होती त्या अनुषंगाने हे कार्यालय आम्ही पूर्ण केलेले आहेत। त्याचंच आज आम्ही प्रशासनाच्या वतीने उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे। असे ज्या ज्या ठिकाणी आमच्या इमारती पूर्ण झाल्या ते सर्वच आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन परिसरातील कार्यकर्त्यासह हे लोकांच्या सुविधासाठी शासनाने अभिप्रेत असलेले हे कार्यालय त्या ठिकाणी आम्ही लोकार्पण करतो आहोत आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।